तर आज 27 मे त्यागमूर्ती माता रमाबाई भीमरावजी आंबेडकर यांचा आज स्मृतिदिन। रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आजचा हा स्पेशल व्हिडिओ। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई यांची आज स्मृतिदिन। 7 फेब्रुवारी 1897 रोजी माता रमाई यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला। त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धोत्रे तर आईचे नाव रुक्मिणी असे होते। दाभोळजवळील वनंद गावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये त्या राहत होत्या। त्यांना 3 बहिणी व 1 भाऊ होता। त्यांचे वडील दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या पोहोचवत होते। रमाबाई लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले। काही दिवसांनी वडिलांचेही निधन झाले। लहान वयातच आई वडिलांचे छत्र हरपल्याने कोवड्या रमाईच्या मनावर मोठा अपघात झाला। आई वडिलांविना पोरक्या झालेल्या या भावंडांना वलंगकर काका व गोविंदपूरकर मामा यांनी मुंबईला आणले। मुंबईतील भायखळा मार्केटच्या चाळीमध्ये ते राहू लागले। त्याच सुमारास सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या मुलासाठी म्हणजे भीमरावासाठी मुलगी पाहत होते। वलंगरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे त्यांना समजले। सुभेदार रामजी आंबेडकर यांनी रमाईला पाहिले। रमाईला पाहता क्षणीच सुभेदार रामजींनी भीमरावासाठी पसंती केली। रमाई आणि भीमरावाचा भायखळ्या मार्केटमध्ये यांचा विवाह झाला। विवाहाप्रसंगी बाबासाहेबांचे वय 14 तर रमाबाईचे वय 9 वर्ष होते। त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजामध्ये रूढ होती। लग्नामध्ये पंच पक्वाने नव्हती, जगमग रोषणाई नव्हती। अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह पार पडला। माता रमाईला जीवनामध्ये अनेक दुःखे सहन करावी लागली। 1923 साली बाबासाहेब लंडनला गेले। त्यावेळी रमाई खूप वातावत होती। ती दुष्काळाच्या आगीमध्ये होरपडत होती। बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना त्यांचे हाल पाहावले नाही। त्यांनी काही पैसे जमा केले आणि ते रमाईला देऊ केले। त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला, मात्र पैसे स्वीकारण्यामध्ये नम्रपणे नकार दिला। रमाई या बाबासाहेबांप्रमाणेच स्वाभिमानी होत्या। माता रमाई या आयुष्यभर दुःखाशी गरिबीशी जिद्दीने झगडत होत्या, मात्र हार मानत नव्हत्या। मृत्यूसत्र, दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता आणि मृत्यू यांचे सर्जनशील ज्वलंत प्रेरणास्थान म्हणजे माता रमाई। रमाईने अनेक दुःखे झेलली। त्यांचे इतके मरण कोणीही पाहिले नसेल। लहान वयातच आईवडिलांचा मृत्यू, 1913 साली सासरे सुभेदार रामजी आंबेडकर यांचा मृत्यू, बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव त्यांचा मुलगा गंगाधर यांचा मृत्यू, 1921 साली बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर यांचा मृत्यू, 1926 मध्ये राजरत्न असे अनेक मृत्यू त्यांनी पाहिले, पण त्या डगमगल्या नाहीत। पती बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकायला गेल्यानंतर त्या एकट्या घर चालवत होत्या। घर चालवण्यासाठी शेणगोवऱ्या जमा करत होत्या। बॅरिस्टर पतीची पत्नी शेणगोवऱ्या वेचून असे लोक नाव ठेवतील म्हणून त्या पहाटे लवकर उठून शेणगोवऱ्या गोळा करत असत। आयुष्यभर कबाड कष्ट करून त्यांचे जे शरीर आहे पोखरून गेले होते, त्यामुळे त्या आजारी पडल्या। जानेवारी 1935 पासून त्यांचा आजार वाढत गेला। मे 1935 ला त्यांचा आजार जो आहे तो विकोपाला गेला। बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले, मात्र त्यांचे शरीर औषधोपचारांना प्रतिसाद देत नव्हते। बाबासाहेब त्यांना फळांचा ज्यूस, चहा, कॉफी पाजत, मात्र त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नव्हती। अखेर 27 मे 1935 रोजी त्यांची प्राणज्योत मावळली। सर्व परिसर आकांतात बुडाले। बाबासाहेबांना हे दुःख पचवणे अवघड गेले। ते रमाईच्या पार्थिव शेजारी बसून ढसाढसा रडले। जवळजवळ 30 वर्ष हिमालयासारख्या महामानवाला धैर्याने व प्रेमाने साथ देणारी हिमालयाची सावली सोडून गेल्याने बाबासाहेब एकाकी पडले। हिमालयाची सावली बनलेल्या त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांना माझ्याकडून आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून विनम्र अभिवादन। आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे रमाबाई, सावित्रीबाई, माता जिजाऊ अशा स्त्रियांचा त्यांनी आदर केला पाहिजे। त्यांना समजल्या पाहिजे मुली काही नाही, फक्त देवाच्या पाया लागतात, पण जे काही केलं मुलींसाठी सावित्रीबाईंनी केलं, माता जिजाऊंनी केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, ह्या महापुरुषाकडे त्यांनी पाहावं। बाकी देवाने काही केलेलं नाही। जे काही केलं महापुरुषांनी, जे काही शहीद झाले आपल्या देशासाठी, त्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं। सावित्रीबाईंनी मुलीसाठी केलं, भरपूर केलं। ज्योतिबा फुलेंनी केलं। मुलींची सर्वात पहिली शाळा त्यांनीच काढली। पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले होत्या। त्यांना विसरून जातात मुली आणि बाकी देवांना पकडतात। तर बघा, आजचा स्पेशल व्हिडिओ होता त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आजचा आपला स्पेशल व्हिडिओ होता। ठीक आहे, नमस्कार।